महादेव विष्णू बिशे, राहणार निंबळक, तालुका बार्शी येथील रहिवासी असून माझ्या वडिलाचे मामाच्या बक्षीसपत्रावाल्या लिजिबिना मालकी हक्काचे उतऱ्यावर नोंद असून मी इथला मूळ वतनदार, मी पोटजागी आहे. फक्त अल्पसंख्याक दलित असल्यामुळं 3 वर्षापासून मी पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतला 3 पत्र असताना, तहसीलदार साहेबाची, कलेक्टर साहेबाची, BDO साहेबाची असताना ग्रामपंचायत राजकारणापोटी फक्त मातंग समाजा, मांग ह्या समाजाचा असल्यामुळे माझ्यावरही ह्यांनी कारवाई केलेली नाही. उलट ह्याच लोकांनी मला हानमान करून मी 22 दिवसाच्या मला ॲडमिट होतो. तसं तहसीलदार साहेबाचं पत्र आहे, कलेक्टर साहेबाचं पत्र आहे, उपोषणाच्या नोटीस आहेत त्या 3-4. ह्यांनी कुठलीही कारवाई, कसली कारवाई केलेली नाही. आणि ह्यांनी जी मला नोटीस द्यायचं होतं आम्ही येणार, असं कुठलंही नोटीस मला काही मिळालं नाही. फक्त ह्याने अचानक सकाळ रात्री एका नागरिकाने SMS टाकला, ग्रुपवर असणं वाचाय, भाऊसाहेबांनी सकाळी फोन केला नाही किंवा कुणी विस्ताराधिकारी फोन केला नाही. जी मूळ गाव रेकॉर्ड आहे बाबा साहेब, त्याशी 2000पासून 90पासून 80पासून जी मूळ गाव रेकॉर्ड आहे, नकाशा गाव नमुना, त्याप्रमाणे कारवाई करा एवढं आमचं म्हणणं आहे. आणि जी नकाशात रस्ता जी पूर्वीपासून आहे त्या रस्त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. जी मूळ गावठाण गाव रस्ता ज्या हद्दी खूण आहे त्या हद्द्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. तुम्ही आला, तुमच्यापाशी हद्द नाही, दप्तर नाही, काहीच नाही. त्या दिवशी आले रविवारी, ह्यांच्यापाशी दप्तर काही नव्हतं. आज बी आले, दप्तर कुठलं काही नाही. नकाशा कशाच्या आधारे कारवाई करा, कशा करणार? मूळ गावठाणच रेकॉर्ड तुमच्यापाशी नाही तर तुम्ही हद्दी खुणा कशा सिद्ध करणार? मग तुम्हाला काय नोटीस पोचल्याच नाही त्याचा अर्थ असा? मला स्वतःला नोटीस, मी तक्रार, मला कुठलीही नोटीस पोचलेली नाही. रावसाहेब फक्त बोलले होते असं वासाई रावसाहेबाच्या पण आम्ही त्यांच्या उपोषण माघारी केलं, स्थगित केलं. 3 वेळेस उपोषण स्थगित केले. आत्महत्या इशारा दिला, त्याचं उपोषण स्थगित केलेलं आहे मी. त्यांनी मला 24ला कारवाई करतो म्हणले तहसीलदार साहेब, BDO साहेबांनी पत्र तसं दिलं. तर BDO साहेब स्वतः काहीच केलं नाही. फक्त मोजणीचा नकाशा, मोजणी ह्यांच्या पैसे नकाशाची मोजणीच केली कशी? ह्यांच्या पैसे नकाशाच उपलब्ध नाही. गाव नमुना जे 8 तुमचा मूळ आहे रेकॉर्ड, ह्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही कारवाई करा, हे आपलं म्हणणं आहे. आता त्याशी माझं तहसीलदार साहेब तीच म्हणणं आहे की जी मूळ रेकॉर्ड आहे तुमचं त्या रेकॉर्डप्रमाणे कारवाई करा. तुमच्या रेकॉर्डच्या आधारे आमचं काही ऑब्जेक्शन आहे. तुम्हाला जी मूळ रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही कारवाई करा.